करतो सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती? तर मग बघा, ही जी आकृती दिसते तुम्हाला, आपण काय केलं, हा एक मोठा पोर्शन घेऊया, हा पूर्ण मोठा पोर्शन तुम्हाला मी रेड न दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, किंवा व्हाईट न दाखवतो. हा मोठा एवढा असा त्रिकोण मी घेतला समजा हा. अरे यार माझी कुठे जाते रे पेन, काय कळत नाहीये. हे बघा, हा जो त्रिकोण आहे ना, ओके, आणि ह्याच्यामधली ही उभी लाईन, म्हणजे मी इथे त्रिकोण दाखवतो ती वाला, ठीक आहे, आता ही वाला, ठीक आहे, ही उभी लाईन आणि हे दोन लाईन, असं झालं. मग याची नंबरिंग देतो, 1 2 3, हे किती झाले, 6 झाले. मग आता हे इकडला त्रिकोण, हा एवढाच त्रिकोण लक्षात घ्या. हा एवढाच त्रिकोण, 1 2 3 4 नंबर, म्हणजे 4 म्हणजे हे 10 झाले, बरोबर. टोटल किती येतात मग तुमचे, टोटल किती येतात, एक त्याच्यातून आपल्याला वजा करावा लागणार आहे कॉमन वाला. कोणता कॉमन वाला असणार आहे, कॉमन वाला जो असणार आहे हा, याच्यामधला हा एक वजा करायचा. तर तुमचे किती होतात, टोटल किती होतात, 15 होतात. बघा मी तुम्हाला सांगतो परत कसं करायचं, आता एकदम सिंपल सांगतो, इकडे लक्ष द्या. आता एकदम सिंपल सांगतो कसं. तर हे लक्षात का दाखवतोय, की तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून दाखवतोय. आता बघा काय करायचं, असा त्रिकोण आला, असा त्रिकोण उद्या एक्झामला आल्यानंतर ह्याला कसं सॉल्व्ह करायचं इकडे लक्षात घ्या. कन्सेप्ट फार महत्वाचा आहे. बघा मी नंबरिंग देतो. हे बघा, इथून एक नंबर दिला, याला एक दिला, दोन आणि हा 3. याचा एक ऑलरेडी आहे, 2 3 4 असं द्यायचं. ओके, मग ऍडिशन करायची या तिघाची, या तिघाची ऍडिशन करा, या चौघाची, तर हे 10 येतं. आणि ह्या दोघांची ऍडिशन करा, डायरेक्ट ऍडिशन करा, तर याची 5 येत. या दोघांची काय करा, परत ऍडिशन करून घ्या, 10 आणि 5 15, हे तुमचं उत्तर आहे, 15. ओके, असं त्रिकोण आल्यानंतर अशा पद्धतीने सॉल्व्ह करा. तुम्हाला कळालं का सगळ्यांना? ह्याच पद्धतीने उद्या एक्झामला आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पॉइंट लिहून घेत जा, लिहायचा प्रयत्न करा, प्रत्येक पॉइंट लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, लिहिण्याचा प्रयत्न करा प्लीज बाळांनो.